गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना, मजेत ना? तर आता डे 100 मी आता व्लॉग्स बनवणार आहे सगळ्यांना तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मग म्हटलं चला, मग त्याचंच प्रिपरेशन करत होते. सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली होती. इथे मी मटकीची उसळ बनवली होती आणि त्यानंतर राईस पण बनवला होता. मग म्हटलं चला आता खुशीचे पप्पा आंघोळीला गेले होते, तोपर्यंत म्हटलं आतरून वगैरे उचलून घेते आणि ते सगळं कपाटात म्हणजे ठेवून देते, खॉटमध्ये टाकते. इथे छानशी खुशी पण खेळत होत्या. त्याचनंतर मग इथे चायची तयारी केली आणि खुशीला आणि ते तिच्या पप्पाला चाय काढून दिला. त्यांनी चाय पिण्यासाठी कोरा चाय पितात. मग त्यानंतर इथे मी नाश्त्यासाठी मटकी आणि खिचडी भात होता रात्रीचा, तो फ्राय करून घेतलेला, तो काढला. इथे खुशीची छानशी मस्ती चालूच होती. त्या दोघीजणी पप्पाला बघून खेळत होते. आता तिच्या पप्पाला पण कामावर जायचं होतं, मग ते पण असे उभे टाकूनच नाश्ता करत होते. खूप छानशीला पण भरवलं. त्यानंतर म्हटलं काय हो आहो, काय आरशामध्ये मस्त भारी दिसत आहेत म्हणून. तर ते म्हटले चला आता पोरींना बाय बाय केलं आणि मला पण बोलले चल बाय, मी पण आता येतो, कामावर जातो म्हणून. आणि मग ते कामावर निघाले. मग ते कामावर गेल्यानंतर मी म्हटलं चला आता आपण पण खुशी मी आणि छानशीने नाश्ता केला मस्तपैकी. मग सगळं घर झाडून काढण्यासाठी घेतलं, आवरण्यासाठी. म्हटलं आता ते गेलेले आहेत तर आता चला आवरून घेऊयात, मग आपल्याला रील्स व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात म्हणून. त्याचनंतर मग किचनचा वट्टा वगैरे क्लीन केला. जे भांडे घासायचे होते ते सगळे काढून घेतले. त्याचनंतर म्हटलं थोडंसं हे डेटॉलचं पाणी होतं माझ्याकडे करून ठेवलेलं, त्याच्याने पण पूर्ण गॅसचा वटा पुसला. मग त्यानंतर कपडे घेतले धुण्यासाठी. इथे कपडे मी मस्त आधी धुवून घेतले होते, फक्त आता इथे पिळत होते कारण की छानशी मधामधात करत होती, कॅमेरा ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे मग म्हटलं कपडे धुवून घेतले फक्त आणि आता ते पिळून घेत आहे. आणि मी सहजा कपडे वॉशिंग मशीनमध्येच पिळते कारण की माझ्या इथे सुकवायची जागा नाही म्हणून. आणि इथे खुशीच्या पप्पाचे पण बुटं आज धुण्यासाठी होते, मग ते वाळवायला घेतले. ती तितक्यात पाहिलं लाईटच गेलेली होती आणि एवढे कपडे पण बाकी होते बकेट भरून. मग म्हटलं ठीक आहे चला, म्हटलं लाईट आल्यावरच मग हे करते. तोपर्यंत माझ्या चादरी पण धुवायच्या बाकी होत्या. म्हटलं आता लाईट येईपर्यंत म्हटलं हातानेच तेवढेच चादरी धुवून घेते, पाण्यातून काढते कारण की चान्सी थोडी लहान आहे त्यामुळे ती सुसू वगैरे करते. त्यामुळे मग नंतर कपडे धुतल्यानंतर मग ड्राय केले लाईट आल्यावर आणि मग इथे कपडे सुकत घालायला घेतले होते. मी घरातच सहजा कपडे सुकत घालते कारण की बाहेर आमच्या इथे जागा नाही आहे कपडे सुकत घालण्यासाठी म्हणून. आणि ते चान्सी पण खूप धिंगाणा करत होती आणि खुशी मला मदत करत होती. ती त्याचनंतर आमचा इथे असा धिंगाणा चालतो कोणतेही कामं करताना, मस्तपैकी डी जे लावतो, डी जेवर नाचत नाचत आमचे कामं चालू असतात. आणि मी पण इथे थोडंफार एन्जॉय करतात. सगळेजण मला म्हणतात तू घरी बसून काय करते, एकटी काय करते, हे पा असा धिंगाणा असतो आमचा. मला दिवसभर करमतं खूप छान. त्याचनंतर मग म्हटलं चला आता बेडची क्लिनिंग चालू होती. मग म्हटलं चला बेडशीट वगैरे पण आवरून घ्यावं. इथे छानशी धिंगाणा करत होती, मग तिला डान्स करत तिच्याशी मस्ती करत करत सगळं आवरून घेतलं. मग त्याचनंतर ती पण आधी खेळली थोडा वेळ. मग म्हटलं चला तिला पण नाचूया थोडंसं. मग वॉशिंग मशीन वगैरे जे जागेवरून काढलेलं होतं तिथे वापस ठेवलं आणि त्या वॉशिंग मशीनलासुद्धा कवर लावलं मी. कारण की कसं ही पोरगी आहे ना छानशी लहान आहे, ती काय पण पाईप वगैरे खाली काढेल किंवा काही झाकण वगैरे तिच्या डोक्यावर वगैरे पडेल, त्यामुळे मी डायरेक्ट झाकण म्हणजे कवर लावून ठेवून देते. त्याचनंतर आता मग म्हटलं इथे दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. मग म्हटलं काय बनवू. मग खुशीच्या पप्पाला फोन करून विचारला. ते तर बोलले आज मी जेवायला येत नाही, मी बाहेर जातो आहे सायखेड्याला. म्हटलं ठीक आहे मग आमच्यापुरतंच काहीतरी बनवते. मग म्हटलं इथे मस्त फ्लॉवर होता, तर मग म्हटलं फ्लॉवरची भाजी आणि चपाती करून घेऊया. तसं रात्रीची कढी पण उरलेली होती आणि खुशीला कसं रात्रीची कढी खूप आवडते. मग म्हटलं ठीक आहे तिच्यासाठी कढी तर कढी, म्हटलं माझ्यासाठी फुलवारची भाजी बनवते, राहिलीच तर संध्याकाळी येईल कामात. आणि इथे मी कसं हॉट वॉटर करूनच ठेवते मला कारण की पिण्यासाठी लागतं. मग म्हटलं तोपर्यंत आहे ना भाजी कापून आहे ना ठेवते. इथे आळ्या बारीक बारीक होत्या म्हणून मी आहे ना गरम पाण्यामध्ये छान वॉश करून उकडायला ठेवत असते. त्यामध्ये कसं मीठ वगैरे टाकलं आणि उकडून घेतलं ना तर त्याच्यावर पावडर वगैरे मारलेली असते किंवा औषधं मारलेली असतात ते सगळे काही निघून जातात त्यामुळे. आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. इथे मी चपात्या पण करत होते आणि माझं आज काय मन झालं होतं, मी म्हटलं चला मी पण की नाही डे 100 की नाही व्लॉग बनवेल डेलीसाठी.
मला असं कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडतात का नाही म्हणून माझे व्हिडिओज वगैरे, माझे ब्लॉग बघायला आवडतील का. इथे छानशी धिंगाणा करत होती, त्यामुळे मला जास्त काही भाजीचे व्हिडिओ शूट करता आली नाही. मी भाजी बनवून ठेवली होती. आता म्हटलं जेवायला घेऊया, कारण की मग कसं थोडंसं शांत. चानशीला पण आता झोप आली होती सकाळपासून, ती पण झोपलेली नव्हती, म्हणून चानशी खुशी जेवण्यासाठी बसली होती. ओके ठीक आहे, बाय.